हे खूप आपण पाहतोय मनाप्रमाणे होण्यासारखं आहे, कारण प्रत्येकाला वाटतं फायनलमध्ये प्रवेश करावं, परंतु दोन संघ ज्या पद्धतीने फायनलमध्ये प्रवेश केलेत, इथून आपल्याला पाहायला मिळेल की कोणता संघ हा विजयी ठरेल ते देखील पाहणे गरजेचं आहे. चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या आपण प्लीज, विनंती असेल. अगदी शेवटचा फायनल परंतु अजून मैदानामध्ये फलंदाज उतरलेले नाही आहेत. विनंती असेल या लगेचच. जर लवकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आले नाही तर आपण ओव्हर या ठिकाणी अंपायरच्या या सांगण्यानुसार आपण ओव्हर कमी करणार आहोत, लक्षात असू द्या. कारण की वेळेल इथे डिसिजन आलेला आहे, सामना 4 षटकांचा राहणार आहे, लक्षात असू द्या. कारण असंच जर वेळ असतील तर आपण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहेत, खूप उशीर केलेला आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे, लक्षात असू द्या. 4 षटक, एक षटक हा पॉवर प्लेचा. 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकतायत. 4 ओव्हरचा सामना असेल, लक्षात असू द्या. पाच षटक या ठिकाणी 5 षटकचा डिसिजन आलाय. पाच ओव्हर मध्ये फक्त एकच तुम्हाला चला 2 षटक पॉवर प्लेचे असतील. चला या जे आपण खेळतोय तेच पुन्हा डिसिजन या ठिकाणी देताना आपल्याला पाहिलं. 5 षटक, पण उशीर कोणी करू नका, विनंती असेल तुम्हाला. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुशल गोलंदाजी ट्रॅकवर, इथून पाहतोय पहिला चेंडू स्टेअर केलाय, चेंडू जातोय त्या ठिकाणी आपण पाहतोय भावेशच्या हातामध्ये. चेंडूला पकडतोय भावेश, जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवात या ठिकाणी 1 धावांनी केलंय. फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय मिस्टर प्रतीक. दोन संघ जे आपल्याला पाहायला मिळालेत पहिल्या सत्रामध्ये, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उर्वी फायटर या संघाने ब्रदर ब्लास्टर या संघावर मात केली होती, परंतु यावेळेस आपण पाहतोय गॅपमध्ये खेळलाय, फाईन लेगच्या दिशामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय, चेंडूवर येतोय चौकार. 4 धावा. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्या 1 ने इथे मात्र वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते. थोडा कमी कर चालेल. 8 धावा आपण पाहतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्वतः
इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक. कॉलिंग गरजेची होती परंतु कॉलिंग राहिली नाही आणि तेच कारण बनते इथे मात्र इथून पाणी घेऊन जायचं आहे लगेचच मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कमिटी फक्त पाणी घेऊन जाणार आहे, लक्षात असू द्या. बाकी कोणी खेळाडूंनी जायचं नाहीये. इथून जर पाहिलं तर कॉल जो गरजेचा होता कारण 3 क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले होते चेंडूवर आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर विकेट खूप महत्त्वाचा होता आणि विकेट घेण्यासाठी प्रयत्न खूप राहिले परंतु कुठेतरी आपण पाहतोय एका बाजूला प्रतीक आहे का झेल करण्यासाठी खूप आकांत केला होता. खूप चांगले प्रयत्न. चला मॅच ऑन करा प्लीज, जास्त उशीर लावू नका. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत कृतिकने केले. कृतिकच्या नावाने सर्वाधिक धावा 79 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला खेळलाय भावेशकडे चेंडू जातोय. चेंडू जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत रन्स मात्र सिंगल या ठिकाणी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने 10 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या आहेत. कृतिक चांगला खेळलाय मी म्हणेन नक्कीच या स्पर्धेमध्ये. इथून पाहायला मिळते षटक जर पाहिलं तर पहिला कंप्लीट केला गेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा आपल्याला पाहायला मिळते. 1 चौकार 1 दुहेरी धाव आणि इतरत्र जर पाहिलं तर सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 10 धावा पोहोचवल्या गेल्या आहेत. इथून पाहिल पुढचा चेंडू. पुढचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. इथून जर पाहिलं तर फिरून मारण्याचा प्रयत्न राहिला परंतु हा चेंडूवर रन्स मात्र कंप्लीट करेल सिंगल रन्स आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आणखीन 1 धाव या ठिकाणी लागली जाईल. यावेळेस जर पाहिलं तर चौकार येतोय. समोरच्या दिशेने जबरदस्त आक्रमण केलं गेलं आणि आक्रमण जर पाहिलं तर चौकार या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा इथून पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय इनफिल्ड मध्ये. चेंडू इथे मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला अडवलं गेलंय. रन्स मात्र मिळेल 1. धावसंख्या 16 धावा. प्रतीक आलाय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिस्टर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर प्रतीक होता आणि चांगलं जज चांगलं झेल त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याकडे या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय मिस्टर
नवव्या म्हणजे सुजल ना रे सुमित मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते सेमीफायनल मध्ये ही जोडी जबरदस्त खेळली होती आणि विजय हासिल करून दिला होता या जोडीने तीच जोडी फायनल मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल इथे मात्र चिन्मय दखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी ट्रॅकवर आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत गोलंदाज प्रतीक याने 6 धावा खर्च केले आहेत उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक खोलर टप्पा खूप चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच हाताळलाय रन्स मात्र मिळणार नाहीये खूप चांगली या ठिकाणी आपली गोलंदाजी दर्शवत असताना मिस्टर प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत शेवटचा चेंडू खूप महत्त्वपूर्ण नक्कीच पाहायला मिळेल कारण की पॉवर प्लेचा हा षटक आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर थोडीशी मुभा असते फलंदाजाला आणि तीच मुभा इथे मात्र शेवटच्या चेंडूवर कशी घेतली जाईल चिन्मय यावेळेस जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळलाय जे पॉवर प्लेची बंधन होतं नक्कीच त्यामुळेच जर पाहिलं तर फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन लावली होती इथे गॅप मोठा होता आणि गॅप मध्ये खेळलाय चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार 4 धावा आणि या 4 धावाने जर धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 20 धावा थँक्यू चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच इथून आपण पाहतोय 2 षटक कंप्लीट झाले आहेत धावसंख्या 20 धावा 10च्या सरासरीने संघ उर्वी फायटर संघ आपल्याला पाहायला मिळतोय हा संघ खेळताना षटक क्रमांक 30 पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर कुशल तर कुशलला आणलंय पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं असेल संघासाठी तिसरं मात्र षटक या ठिकाणी हाताळत असताना पंचांच्या डावीकडून मारा या ठिकाणी केला जाईल पहिला चेंडू शॉट ऑफ लेथ या चेंडूला पिक केलाय जबरदस्त फटका अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय बॅकवर्ड फाईन लेग नक्कीच पॉइंटच्या रिजन मध्ये आपण पाहतोय हा चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार 4 धावा धाबा फुलटा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर या वेळेस देखील येतोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार 4 धाबा फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता पंच या ठिकाणी दर्शवतायत यस इट इज अ वाईट चेंडू अवांतर धाव या ठिकाणी मोजली जाईल धावसंख्या 1 ने वाढेल स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 29 धावा या जमवल्या जात आहेत हो आता मात्र बॅट थोडीशी थांबवली गेली चेंडू जातोय प्रतीककडे तिथे मात्र प्रतीक जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत धावसंख्या ही स्कोर कार्डवर लागली जाईल 30 धावा यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं मिस्टर प्रतीक होता प्रतीक प्रयत्न केलं होतं चेंडू पर्यंत पोहोचण्याचा परंतु शक्य नव्हतं त्याला आणि त्याचमुळे तो थांबला गेला तिथे चेंडूवर पोहोचू शकला नाही धावसंख्या 1 ने वाढेल 32 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत
32 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणेन डॉट चेंडू आलाय. इथून जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील जे पहिले दोन चेंडू होते त्या दोन चेंडूवर चौकार हासिल केले होते, परंतु त्यानंतरचे चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. कुठेतरी रन्स थांबवायचे आहेत हेच मात्र आपण पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलताय. थोडीसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचे परिणाम काय तर 2 धावा या ठिकाणी नक्कीच जमवल्या जातील. या दुहेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 34 धावा, 3 षटक. एक माणूस ठेव ना तुझा भाऊ, एक माणूस ठेव ना. इकडे बघ, एक माणूस ठेव ना, माणूस ठेव आणि इकडे बघ काय तुमचा माणूस नाही मिळत. आम्ही उलट सहकार्य करतो, प्रत्येकाचं नाव घेतो. एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी यायचंय. एक्स्ट्रा खेळाडू या उर्वी फायटर संघ. 1 मिनिट पंच थांबवायचा गेम. एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. या एक्स्ट्रा खेळाडू. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस आपण पाहतोय गडी नक्कीच बाद होईल. इथून जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर ऋतिक या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच गडी बाद झालाय. महत्वपूर्ण गडी मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता कुठे फलंदाजांनी थोडीशी गोलंदाजांनी कुठेतरी थोडीशी नक्कीच राहत घेतली असेल मी म्हणेन. ज्या पद्धतीने बाद झालाय फलंदाज मिस्टर ऋतिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर पहिल्या चेंडूवर इथे मात्र LBW आउटने इथे मात्र इशारा केला पंचांनी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न होता. पहा आता मात्र कुठेतरी गोलंदाज ज्या पद्धतीने हावी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील आपण पाहिला. चांगला चेंडू टाकला गेला. पडल्यानंतर साहिल खेळताना कुठेतरी चुकला हेच मी म्हणेन. यावेळेस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. 4 धावा. तीस धावा स्कोर कार्ड वरती झाले आहेत. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्यांनी आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 3 चेंडू मध्ये 1 विकेट नक्कीच मिळवलाय आणि 4 धावा खर्च केले आहेत. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र चुकी करणार नाहीये. खूप चांगलं जज, खूप चांगलं झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश होता त्या ठिकाणी आणि दीपेश कुठली चुकी न करता इथे मात्र झेल टिपला जातोय. आणखीन एक गडी बाद होईल. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय तनय संख्ये या ठिकाणी हजर झालेत. आपण पाहतोय आणि थोडंसं गर्व व्यक्त करतायत आयुष संख्येसाठी.
खूप चांगल्या पद्धतीने मात्र खेळ करताना आयुष संख्या आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे गर्व होतोय थोडासा. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा चेंडू सोडला गेलाय, पण यावेळेस पंचांचा इशारा नाही आहे, त्यामुळे चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू पिचिंग करण्याचा प्रयत्न राहिलाय. धावसंख्या इथून मात्र रोखण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 38 धावा, 38 रन्स. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. नक्कीच आपण पाहतोय मिस्टर कुशल होता आणि त्यामुळे जर पाहिलं तर कुशलच्या या चेंडूवर जर पाहिलं तर खूप चांगली क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळालं मिस्टर कुशल. आतापर्यंत जर पाहिलं तर मिस्टर निखिल ज्यांनी 3 विकेट हासिल केल्यात या ओव्हरमध्ये आणि फक्त 4 धावा या ठिकाणी खर्च केला. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं 3 विकेटची हॅट्रिक निखिलने घेतली गेली आणि खूप चांगली गोलंदाजी त्यांनी दर्शवली. यावेळेस आपण पाहतोय षटकार लगावला जाईल. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय सीमा रेषेपार. येतोय षटकार. थँक्यू. षटकार या ठिकाणी नक्कीच येतोय चिन्मयच्या बॅट मधून. महत्वपूर्ण षटकार असणार आहे. इथून पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण केलंय आणि क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी, त्यामुळे चेंडूला पकडलंय, फेकलंय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. यस, आपण पाहतोय व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत असताना आदरणीय सन्माननीय श्री धीरज राजकुमार संखे, सरपंच ग्रामपंचायत मोरेकुरण, कौस्तुभ एंटरप्राइजेस प्रोप्रायटर तसेच बिल्डिंग अँड मटेरियल सप्लायर या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांच्या समवेत जर पाहिलं तर आपण पाहतोय श्री मिकित कांतीलाल पिंपळे हे देखील उपस्थित होत असताना मोरेकुरण पालघर या विभागामधून आपण पाहतोय समाज बांधव आणि खूप चांगलं या ठिकाणी व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर नक्कीच गडी बाद झालाय. गडी बाद आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती म्हणजे 46 या आकड्यावर, 46 रन्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर चिन्मय आपल्याला पाहायला मिळेल. आयुष संखे आपण पाहतोय कीपर आहेत. जर कॅच पकडली तर 201 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल तनय संखे यांच्याकडून. मॅच आपण पाहतोय फायनलचा मुकाबला आहे 2 संघादरम्यान. ही मॅच एका बाजूला उर्वी फायटर जो फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला ब्रदर ब्लास्टर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जर पाहिला तर इथून मात्र चेंडू चुकवण्याचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे, या ओव्हरचे. पाहायला मिळतील हे 2 चेंडू कशा पद्धतीने यूज करेल फलंदाज. खूप चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस जर पाहिलं तर गडी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बस 3 डॉट आहेत सर. ओके ओके.
तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय 46 धावा झाल्यात, 47 धावांचं लक्ष्य असणार आहे. फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला उर्वी फायटर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रदर ब्लास्टर संघ. आज सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय अगदी 33 धावांवर रोखण्याचं काम केलं होतं. आणि आज सामना खेळत असताना सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर ब्रदर ब्लास्टर संघ कुठेतरी पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्याची परतफेड म्हणून या ठिकाणी घेतली जाईल का, कारण की हा फायनलचा सामना आहे, शेवटचा सामना आहे. अगदी 46 धावा बनवल्यात, 47 धावांचं लक्ष्य आहे. 47 धावा इथून मात्र बनवल्या जातील का, ते मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न आहे. पण यामुळे उत्तर देतील अगदी 5 षटकामधून नक्कीच आपल्याला उत्तर मिळणार आहे. कोणता संघ चॅम्पियन होईल याकडे देखील आपण पाहणार आहोत. तर 47 धावांचं लक्ष्य आहे. चला 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. आपण नक्कीच आपण पाहतोय तनज संके यांच्याकडून आपण पाहतोय शुभेच्छा येत आहेत ब्रदर ब्लास्टर संघाला. तर सलामीची जोडी आपण पाहतोय एका बाजूला मिस्टर कुशल आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आयुष आपल्याला पाहायला मिळेल. ही जोडी सलामीची जोडी आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. अंधार लवकर पसरेल विनंती असेल. आयुषने जर षटकार मारले तर तनय संखे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल प्रत्येक षटकारामागे. आयुषला ऊर्जा देण्याचं काम केलंय तनय संखे. अपेक्षा आहेत तनय संखेच्या की आयुष एक तरी षटकार मारेल. बघूया 4 मारण्याची इथे मात्र नक्कीच अपेक्षा ठेवले. परंतु बघूया मॅच स्टार्ट होते. 47 धावांचं इथे मात्र आव्हान आहे, लक्ष ठेवलं गेलंय आणि हे लक्ष पूर्ण कसं करेल. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल पहिला चेंडू हाताळताना. यावेळेस कट केलाय चेंडूला, जबरदस्त फटका, चेंडू निघून जाईल. अगदी बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. 4 धावा चौकार. ₹200 कॅश प्राइज लागलंय. तनय संख्या याच्याकडून ऊर्जा दिलंय पुन्हा एकदा. जर षटकार मारला तर 500 असतील, मात्र प्रत्येक चौकारासाठी ₹200 कॅश प्राइज असेल. आतापर्यंत खात्यामध्ये ₹200 जमा झालेले आहेत. पाहू शकतायत आपण फायनलचा मुकाबला आहे आणि फायनलच्या मुकाबल्यामध्ये कशा पद्धतीने खेळेल. 47 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. यावेळेस शॉट ऑफ प्लेन चेंडू पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलंय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक होतात. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवलंय. चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर रन्स मात्र सिंगल घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजे 5 धावा. 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 5 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या आहेत. थोडासा अंधार लवकर पसरेल नक्कीच आपण पाहतोय आणि त्यासाठी थोडीशी घाई करायची. कुशल येतोय फलंदाजीसाठी. इथून पाहिलं कुशल आणि मिस्टर नाही आयुष. इथून मात्र फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू निघतोय तो म्हणजेच चौकारासाठी 4 धावा येत आहेत. चांगला फटका पाहायला मिळाला.
चौकार ज्या पद्धतीने मारला गेला आपण पाहतोय धावसंख्या वाढवायचं काम करतायत. 9 धावा 3 चेंडू मध्ये 9 धावा जमवल्या आहेत. तीन चेंडू मध्ये 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. इथून चौथा चेंडू असणार आहे. शॉट लेंथ परंतु यावेळेस पिक केलाय चेंडू. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चौकारासाठी 4 धावा येत आहेत आणि वेगाने धावसंख्या या ठिकाणी वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर जर पाहिलं तर कुशल चांगली बॅटिंग दर्शवलंय कुशल यांनी. इथून पाहतोय आपण सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न चिन्मय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. जर डायरेक्ट हिट लागले असतील इथे मात्र लेगबायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते अगदी 14 धावा आपण पाहतोय. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. यावेळेस अलके अँटनी चेंडूला स्टेअर केलाय. चेंडू जातोय ऑन साइड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने पूर्ण करेल. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि या दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 16 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत आहे. इथून जर पाहिलं तर अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे म्हणजे उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 मध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळालं. 16 धावा जमवल्या गेल्या. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर चिन्मय येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय चौकारासाठी प्राइज या ठिकाणी लागते अगदी कुशलसाठी 201 रुपये चौकारावर आणि 300 रुपये षटकारांसाठी असणार आहे. परंतु यावेळेस अपील केलंय पंचांकडे परंतु आपण पाहतोय बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही हेच मी म्हणेन. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी येणार नाही आहे. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट येतोय. रक्षित पाटील यांच्याकडून आपण पाहतोय हा पारितोषिक आलेला आहे. चौकारासाठी 200 आणि षटकारासाठी 300 रुपये कुशलसाठी. यावेळेस शॉट चेंडू फेकून दिलाय. चेंडू निघून जातोय. सरळ षटकार 6 धावांसाठी येतोय. DPL सिक्सर. आपण पाहतोय रक्षित पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय खूप चांगला खेळलाय मिस्टर कुशल. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप शॉट या ठिकाणी आपल्याला पाहतोय. रिव्हर्स स्विच किट करण्याचा प्रयत्न. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केले जात आहेत आणि धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 21 रन्स 23 रन्स 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुषसाठी देखील पारितोषिक आहे. कुशलसाठी देखील पारितोषिक आहे. एका बाजूला तनय संख्ये आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला रक्षित पाटील. पुन्हा एकदा आपण पाहतोय चिन्मय यावेळेस स्टेअर केलाय हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळला गेला. चेंडूवर सिंगल रन्स.
या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. 20 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 20 मध्ये 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 20 चेंडू 23 धावा, सोपं समीकरण जरूर आणून ठेवलंय. कुशलची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. षटकार मारला गेला, खूप चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू थांबवणे मुश्किल असेल. हा चेंडू निघून जाईल का? मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी करताना ही चौकार मारली जाते आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती म्हणजेच 28 रन्स, 28 धावा. यस, या चौकारासाठी देखील 201 रुपये म्हणजे एकंदरीत यस आपण पाहतोय एक डिसिजन आलाय कमिटीकडून. जयेश संखे याला आपण या स्पर्धेमधून DPL स्पर्धेमधून जो डिसिजन आमच्यापर्यंत येतोय तोच अनाउन्समेंट या ठिकाणी केलं जात आहे. आपण पाहतोय तर आपण पाहतोय या ठिकाणी धावसंख्या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आतापर्यंत 28 धावा. पुढचा चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळलाय. खूप चांगला फलंदाजी या ठिकाणी दर्शवताना मिस्टर कुशल इथे मात्र थोडीशी खुन्नस पाहायला मिळाली. गोलंदाज आणि फलंदाजामध्ये मैत्रीपूर्वक खुन्नस आहे. अगदी भाऊ बंधवांची ही खुन्नस आपल्याला पाहायला मिळाली. हिट करण्याची संधी दिली होती कुशलने कुठेतरी चिन्मय याला, परंतु आपण पाहतोय धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 29 धावा. 18 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 18 धावा, बॉल 2 रन्स. इथे मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये रोहितने खूप चांगली गोलंदाजी दर्शवली होती. यावेळेस आपण पाहतोय चेंडू रोहित परंतु थांबले गेले, तयार नव्हते. यतीन संख्ये या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. DPL स्पर्धा अगदी पर्व 4थं आपल्याला पाहायला मिळते. या 4थ्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. ओहो, स्विच चीट केलाय, परंतु यावेळेस आपण पाहतोय गडी मात्र बाद होईल. इथून जर पाहिलं तर मिस्टर आयुष या ठिकाणी बॅक टू द डगआउटला गडी बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार मारला तर तनय संख्या यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथून आपल्याला पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहित यांची राहिली.
परंतु हा चेंडू फ्लिक केलाय, चेंडू फक्त रीचचा उपयोग केला, चेंडू फ्लिक केला आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय चेंडूवर आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच रन्स या ठिकाणी घेतली जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढवली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होती 30 धावा. आतापर्यंत पाहतोय. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने चेंडूला ढकललंय. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरी धावाची मांग आणि दुसरी धाव देखील पूर्ण करतोय. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. कुशल सकाळच्या सत्रापासनं अगदी मॅचमध्ये ज्या पद्धतीने जीव लावलाय त्यांनी ही टुर्नामेंटमध्ये खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की इथून जर पाहिलं तर चॅम्पियन बनायचं आहे आणि चॅम्पियन बनण्यासाठी इथून जर पाहिलं तर डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला खेळावं लागणार आहे. शांत डोक्याने जर खेळले तरच मात्र विजय या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहित, उलटा चेंडू, परंतु यावेळेस दिशा दिले. मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि चेंडूला जर पाहिलं तर इथून 2 धावा नक्कीच जमवल्या जातील. या दुहेरी धावेने धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागली जातील ते म्हणजे 34 धावा. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता. 14 मध्ये 13 बनवायचे आहेत. ओहो, हे चुकले आहेत. इथून मात्र पाहिलं तर विकेट या ठिकाणी नक्कीच मिळेल. डायरेक्ट हिट केली गेली आणि खूप चांगलं चित्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. कारण की चिन्मयने डायरेक्ट हिट केली होती. जसा चेंडू आला तसा मात्र यष्ट्यांवर फेकला. स्ट्रेच केली होती बॉडी, परंतु यावेळेस महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर जाईल. गडी बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर कुशल बॅक टू द डग आउट. मॅच मध्ये एका ओव्हरमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त फलंदाजी दर्शवली असा खेळाडू जर पाहिला तर मिस्टर निखिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सेमीफायनल मुकाबला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप कष्ट करून जिंकलाय हा ब्रदर्स संघ. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ब्रदर ब्लास्टर संघ आपण पाहतोय. निखिल आलाय फलंदाजीसाठी. यावेळेस जर पाहिलं तर हलक्या हाताने खेळलाय. सिंगल रन्स या ठिकाणी जमवली जाते. एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 35 धावा. 12 चेंडू आणि आता मात्र 12 धावांची आवश्यकता असेल. 12 मध्ये 12 बनवायचे आहेत. इथून आपण पाहतोय 12 मध्ये 12 बनवायचे आहेत. एक रन्स या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या इथून जर पाहिलं तर
इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू उडवलाय परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय आणि या चुकीचं रूपांतर काय तर पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धावेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा येत आहेत. इथून जर पाहिलं तर आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन्स आज समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र आपण पुन्हा एकदा हा चेंडू अगदी पायावर टाकला होता. महत्त्वपूर्ण चेंडू 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज रीतीने जमवल्या जात आहेत. नक्कीच या ठिकाणी शुभेच्छा येतात प्रतीकसाठी. फायनलच्या राऊंडमध्ये पाड्यावरून त्याच्या शुभेच्छा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्यापर्यंत माहिती पुरवली जाते. शुभेच्छा आहेत. फायनलमध्ये विजय व्हावा हेच मात्र आशा व्यक्त केल्यात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू कोदून काढलाय. सिंगल रन्स तर या ठिकाणी घेतली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 41 धावा आता मात्र स्कोर कार्डवर झाल्या आहेत. इथून पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजेच 7 आणि 7 चेंडूमध्ये अजूनही धावा बनवायचे आहेत. एकंदरीत 6. 7 चेंडू 6 धावा. निखिल पुन्हा एकदा स्लोवर केलाय चेंडू. इथे मात्र डॉट केलाय. समीकरण आता मात्र पूर्णपणे बदलून जाईल. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. कुशल आपण देखील रिटर्न यायचं आहे लगेचच, कारण की अंधार पसरतोय. यानंतर फलंदाजाला चेंडू दिसणार नाहीये म्हणून मी सांगेन की आपण लगेचच रिटर्न यायचं आहे. कुशल. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. फायनलचा मुकाबला आहे. फायनलचा मुकाबला आपण पाहतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर एका बाजूला ब्रदर ब्लास्टर दापोली संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उर्वी फायटर संघ. दापोलीचा हा देखील संघ म्हणजे दापोली प्रीमियर लीग ही सीझन 4 आपल्याला पाहायला मिळते. 4थं सीझन आहे आणि 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू खराब चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय पनिश करतायत गोलंदाजाला पंच. गोलंदाज जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवांतर. 5 धावांची आवश्यकता. ओहो कोलवर टप्पा. इथून मात्र पाहतोय आपण ही मॅच ज्या पद्धतीने अगदी सॉफ्ट पद्धतीने घेतली जाते मात्र आपण पाहतोय कारण की 5 मध्ये 5 बनवायचे आहेत. इतक्या इझिली इथून मात्र मॅच नक्कीच पाहायला मिळेल की काय. एकेकाची धडपण असणं खूप गरजेचं आहे. पण तू पुन्हा एकदा हा चेंडू अगदी बाहेर जातोय की काय मात्र पंचांच्या नजरेतून हा चेंडू खूप चांगला आहे. 4 चेंडू आणि आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 5 धावा. फायनलचा मुकाबला आहे आणि इथून जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रतीक आणि निखिल. प्रतीक ऑन स्ट्राईक वर आहे. आतापर्यंत प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय बॉल टू रन्स काढत असताना कुठेतरी थोडेसे अडथळत आहेत. तुन पाहायला मिळेल. यस वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. आता मात्र 4 मध्ये 4 बनवायचे आहेत. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. चार मध्ये 4. इथून पुन्हा एकदा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की काय घडलंय पंच दर्शवतायत. यस इट इज अ वाईट. 2 धावा येतील. वाईट प्लस 22 रन्स आणि धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये 2 बनवायचे आहेत.
सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं हेच दोन संघ एकमेकांच्या विरोधात होते, परंतु उर्वी फायटर संघाने हा सामना जिंकला होता. परंतु यावेळेस आपण पाहतोय त्याच्या उलट होईल की काय, कारण की ब्रदर ब्लास्टर संघ ज्याला 2 धावांची आवश्यकता आहे. हो, इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावेसाठी अजूनही कठीण परिश्रम करावे लागतील, संघर्ष करावा लागेल हेच मी म्हणेन. कारण की येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 आणि 3 मध्ये 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 3 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस जर पाहिलं तर आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा येईल. इथून रन्स आतापर्यंत मला स्कोरर म्हणतायत की बॅटने फक्त एकच रन्स आलाय, परंतु रन्स जे आले आहेत ते 4 वाईट एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळाले. बॅटने एकही रन्स आलेला नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फक्त एका धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील ते म्हणजेच 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. एका धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा आणि वाईटने ही मॅच जिंकली जाते. ब्रदर ब्लास्टर संघ ठरतोय या 2025 DPL स्पर्धेचा विजेता संघ, चॅम्पियन संघ. धन्यवाद. या ठिकाणी चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळाला. ही फायनलची लढत आपण पाहिली, जबरदस्त. यस, आयुष आणि कुशलसाठी आपण कुशलसाठी 500 रुपये द्यायचे आहेत आणि आयुषसाठी 200 रुपये. तनय संख्येने आणि यांच्याकडून ही कॅश आपण कलेक्ट करायची आहे. आयुष संख्ये या आपण तर यावेळेस आपण पाहतोय नक्कीच लगेचच आपण बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी चालू करणार आहोत. जास्त वेळ घेणार नाही आहेत. या ठिकाणी आपण आलेल्या पाहुण्यांचं सर्वप्रथम स्वागत करणार आहोत.
तर या ठिकाणी आपण पाहतोय या फायनलच्या सामन्यासाठी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आपले मान्यवर म्हणून आपण पाहतोय सरपंच साहेब ग्रामपंचायत मोरेकुरण श्री धीरज राजकुमार संके यांचं आपण स्वागत करणार आहोत. प्रोप्रायटर आहेत कौस्तुभ ट्रान्सफर